तुम्ही 25 ते 30 वयोगटातील आहात आणि तुम्हाला जर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही 25 ते 30 वयोगटातील आहात म्हणजे याचाच अर्थ तुमचं एज कमी आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी टर्म इन्शुरन्स घ्या. तुमचं एज कमी आहे त्याच्याने तुम्हाला प्रीमियम कमी लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही मेडिक्लेम घ्या. कदाचित तुमच्या ऑफिसचा मेडिक्लेम असेल पण एक पर्सनल मेडिक्लेम सुद्धा रिक्वायर्ड आहे. उरलेली सगळी अमाऊंट किंवा मॅक्झिमम अमाऊंट तुम्हाला जी शक्य आहे ती तुम्ही SIP मध्ये टाका. तुम्ही बाईक घेण्यासाठी, कार घेण्यासाठी लगेच EMI चालू करू नका. तुम्ही फक्त 5,000ची SIP रिटायरमेंटसाठी ठेवली, लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला कदाचित ती 50 लाख देईल, 1 करोड सुद्धा देऊ शकते. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही घरासाठी लोन घेणार आहात तर त्याच्यासाठी एक सेपरेट SIP चालू करा, सो दॅट तुम्हाला लोन अमाऊंट मिनिमम घेता येईल. सो ह्या सिंपल टिप्स जर फॉलो केल्या तर तुमची लाईफ खूप इझी जाईल आणि योग्य फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकतं. आणि तुम्हाला देखील योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता.